जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊ. ज्या व्यक्तींनी चॅनलला सबस्क्राईब केलं, शेअर केलं, लाईक केलं, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण शेवटच्या काळामध्ये आहोत, शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. प्रियांनो, या काळामध्ये आपण राहत असताना न जाणो कोणत्याही व्यक्तीचे तारण होईल आणि तो परमेश्वराकडे येईल, याचे अनुभव आम्हाला परमेश्वर देणार आहे. तर प्रियांनो, आपण हे वचन अनेक लोकांपर्यंत पोचूया आणि देवाचा आशीर्वाद आपण मिळूया. तर प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. या सकाळच्या भक्तीमध्ये तू आमच्या संगती तू बोल, तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं आतापर्यंत रक्षण केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू, जे आम्ही तुझ्यामध्ये राहू, तुझ्या वचनामध्ये राहू, प्रभू तो तुझ्या सामर्थ्यामध्ये राहून काम करावं, यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारे जिवंत परमेश्वर तूच आहे. पित्या परमेश्वरा, प्रभू तो आम्हाला सहाय्य करतोस. दरवेळेस तो आमच्या संगतीत राहतो, संकटामध्ये राहतो, आमच्या प्रत्येक अडचणीच्या समयामध्ये तू आमच्या संगती असतोस. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू बर. प्रभू, तुझा अभिषेक माझ्यावरती उतरून दे, तुझं सामर्थ्य माझ्यावरती उतरून दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, हे सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादाची तुका. हो, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू, सर्व खोटारड्या लोकांपासून, प्रभू, सर्व धोका देणाऱ्या लोकांपासून तू आमचं संरक्षण कर. प्रभू, आज जगामध्ये मेंढराच्या रूपामध्ये लांडगे आहे आणि या लांडग्यांपासून प्रभू तू आमच्या प्रत्येक तुझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तू रक्षण कर आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे. आजच्या वचनामध्ये तू आमच्या प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाचा ताबा तू घे, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, आपण सुरुवातीला एक गीत गाऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान. वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रियांनो, या गीताद्वारे देवा तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण वचन काढूया निर्गम याचा 2रा अध्याय. आणि ह्या ठिकाणी मोशेचा जन्म आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे आणि मागच्या अध्यायामध्ये इस्रायल लोकांची संतती मिसर देशामध्ये वाढताना आम्हाला दिसत आहे. आणि मग त्या ठिकाणी देवाने त्यांना अतिशय त्यांना त्या ठिकाणी
बहुगुणित केलेला आम्हाला दिसत आहे. आणि त्यामुळे मिस्री लोक त्यांचा द्वेष करू लागले. मिस्री लोकांना वाटू लागलं की ते आपल्यापेक्षा जास्त संख्येने मोठे होऊ लागलेले आहेत आणि म्हणून त्यांचा छळ त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. आणि मग देवाने त्यांची वाणी त्या ठिकाणी ऐकलेली आहे. परमेश्वराने त्यांची आठवण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये मोशेचा जन्म आम्हाला त्या ठिकाणी झालेला दिसत आहे. मग लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला आणि तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपून ठेवले. पुढे त्याला लपून ठेविता येईना म्हणून तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदीकाठच्या लवाळ्यात नेऊन ठेविले. आणि त्याचे पुढे काय होते ते पाहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लवाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणावयास तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्रियाचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजवण्यासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलो. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढिले आहे. बघा, अशा रीतीने त्या ठिकाणी मोशेचा जन्म आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आदल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी फारो राजाने अशी आज्ञा दिली होती की जेवढे मुलं होतील तेवढे मारण्यात यावे आणि जेवढ्या कन्या होत्या जन्माला येतील त्यांना जिवंत ठेवावे. परंतु ज्या सुईणी होत्या, ज्या डिलिव्हरी करणाऱ्या स्त्रिया होत्या, त्यांना देवाचं भय होतं आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना त्या ठिकाणी ते मुलं त्यांनी मारले नाही आणि त्यांनी ते मुलं जिवंत ठेवले. आणि त्या कारणाने परमेश्वराने त्या सुईणींचं चांगलं त्या ठिकाणी केलेलं आम्हाला दिसत आहे. त्यांना आशीर्वादित केलेलं आहे, कारण परमेश्वराचं भय त्यांच्या जीवनामध्ये होतं हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि मग अशा रीतीने ह्या ठिकाणी मोशेचा जन्म त्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत आहे. आणि मग मोशेचे त्या ठिकाणी देवाने व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित लावलेली आम्हाला दिसत आहे. आता फारोची जी कन्या होती त्या कन्येनेच त्या लेकराला त्या ठिकाणी सांभाळलेला आहे, मोशेचा सांभाळ केलेला आहे. त्या फारोच्या कन्याच्या मनामध्ये देवाने मोशेच्या विषयी प्रेम उत्पन्न केलेलं आहे आणि मग तिने त्याची सोय व्यवस्थित लावलेली दिसत आहे. आणि पुढे तो त्याचं दूध तुटल्यानंतर, तो मोठा झाल्यानंतर ते घेऊन ते फारोच्या मुलीकडे गेले आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाले की मी त्याला पाण्यातून बाहेर काढले आहे. आणि मग पहा, पुढे आम्हाला मोशेच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. मोशे मिद्यान देशात पळून जातो. मग काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदापैकी एका इब्र्याला कोणी मिस्री मारित असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवर नजर फेकली. कोणी नाही असे पाहून त्या मिस्र्यास ठार करून त्याला वाळूत लपले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो दोघा इब्री मनुष्यास एकमेकाशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्यास तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारित आहेस? तो त्यास म्हणाला,
तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमिले? तू त्या मिसऱ्या जीवे मारिले, तसे मलाही मारावयास पाहतो काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली. तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजिले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीपाशी बसला. बघा, या ठिकाणी मोशेला आपल्या भाऊबंधांच्या विषयी प्रेम त्या ठिकाणी उत्पन्न झालेलं दिसत आहे. आणि पहा, मोशेच्या जीवनामध्ये देवाने त्या ठिकाणी प्रेम आपल्या लोकांच्या जीवनामध्ये भरलं. जरी तो फारोच्या कन्येच्या जवळ वाढलेला होता, त्याला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं, त्या ठिकाणी त्याला सर्व काही ज्या गोष्टी होत्या राज दरबाराच्या त्या सर्व गोष्टी त्याला शिकवण्यात आलेल्या होत्या. तो मोठा झाला आणि मग त्याने जाऊन बघितलं आणि त्या भाऊबंधांच्या विषयी देवाने त्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की एका इब्र्याला मिस्री मनुष्य मारत असताना त्यांनी पाहिलं. मग त्या मिस्री मनुष्यास त्या ठिकाणी मोशेने मारून त्याला वाळूमध्ये गाडून ठेवलेलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतं की 2 इब्री मनुष्य त्या ठिकाणी भांडत असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. आणि मग त्या दोघांमध्ये जे भांडणं चाललेले होते ते सोडवायस मोशे त्या ठिकाणी गेला. आणि ते लोक म्हटले की ते दोन्ही मनुष्य म्हटले की तुला आमच्यावरती न्यायाधीश कोणी नेमले? काल जसं तू मिस्र्यास ठार केलं तसं तू आम्हालाही मारावयास पाहत आहे काय? मग या गोष्टीची भीती मोशेला आपल्या मनामध्ये वाटली आणि मग तो फारो पासून तो त्या ठिकाणी मिद्यान देशात पळून गेलेला दिसत आहे. आणि मग 16 वचनामध्ये आम्हाला काय सांगतं की तेथील मिद्यानी याजकाला 7 मुली होत्या. त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेड्रा मेंढरास पाजण्याकरिता त्या डोणीत पाणी भरत होत्या. इतक्या धनगारांनी येऊन त्यास हाकून लावले. तेव्हा मोशेने उठून त्या मुलीस मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले. तू आपला बाप रघुवेल याच्याकडे आल्या तेव्हा तो म्हणाला, आज तुम्ही लवकर कशा आल्या? त्या म्हणाल्या, धनगरांच्या हातून एका मिस्री मनुष्याने आमची सुटका केली आणि आम्हासाठी पाणी देखील काढून कळपास पाजले. तो आपल्या मुलींना म्हणाला, तो कोठे आहे? त्या माणसाला तुम्ही तेथे का सोडिले? त्याला जेवायस बोलून आणा. मोशे त्या मनुष्यापाशी राहावयास कबूल झाला. त्याने मोशेला आपली मुलगी सिपोरा दिली आणि तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव गेर्शोम ठेवले. तो म्हणाला, कारण मी परदेशात उपरी आहे. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. देवाने त्याचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावले. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. पहा, आता ह्या सर्व गोष्टी घडल्यानंतर पहा, मोशे मिद्यान देशात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मिद्यान देशातला जो याजक होता इत्रो, याला 7 मुली होत्या आणि त्या सर्व मेंढरांचे कळप चारत असे. आणि मग पहा, त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम झाला आणि मग मोशेने त्यांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सोडवलेला आहे. त्यांची समस्या त्या ठिकाणी सोडवलेली आहे. आणि मग त्यांनी हे सर्व वर्तमान त्यांच्या वडिलांस सांगितलं आणि मग त्यांनी मोशेला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्याच्या जवळ राहण्याची विनंती केली. आणि मोशे त्या ठिकाणी राहू लागला, त्यांच्या संगती काम करू लागला. आणि मग त्या याजकाने त्याची मुलगी सिपोरा ही मोशेला बायको म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग बराच काळ त्या ठिकाणी लोटल्यानंतर की पहा, मोशे देखील या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, त्या ठिकाणी परमेश्वराला अब्राम, इसाक, याकोबाशी जो करार केला होता याची आठवण त्या ठिकाणी आम्हाला
झालेली दिसत आहे. आणि मग 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही या ठिकाणी येतो. मग तेव्हा बघा मोशेला देवाने त्या ठिकाणी पाचारण केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा मोशेला झालेले पाचारण. मग मोशे आपला सासरा मिद्यानी याजक यित्रो याची शेरडे मेंढरे चारित होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वाले त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लाविले, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही आणि त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यासाठी मोशे तिकडे वळला. असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, कारण तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे पाहण्यास तो भेला. परमेश्वर त्याला म्हणाला की मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्र्यांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जिथे वाहत आहे अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिवी, यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा, इस्रायल वंशजाचा आक्रोश मजपर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहे हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंश यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठवले याची तुला खूण हीच, तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले. असे मी इस्रायल वंशजाकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय आहे असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यास काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशास सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. आणखी देवाने मोशे सांगितले की तू इस्रायल लोकांस सांग, तुमचा पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे आणि याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्रायल वडील जनास जमून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा, इसाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिस्र देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिस्र देशातल्या विपत्तीतून सोडून कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहे त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी त्यास सांगितले आहे. म्हणून कळीव तुझे सांगणे ते ऐकतील. मग तू इस्रायलांचे वडील जन मिस्र देशाच्या राजाकडे जा, त्या सांग, इब्रायांचा देव परमेश्वर आम्हाला भेटलाय, तर आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करावा म्हणून आम्हाला 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे. पण मला ठाऊक आहे की मिस्र देशाचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यास भुजप्रताप दाखविल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिस्र देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार आहे
त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन, मग तर तू जाऊ देईल आणि या लोकावर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही, तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिराड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल. ते तुम्ही आपल्या मुलामुलीस घालाल. या प्रकारे तुम्ही मिस्री लोकास लुटाल. वाचलेले वचन देवा आशीर्वादित कर. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे दिसत आहे की मोशेला ह्या ठिकाणी देवाने अद्भुत रीतीने पाचारण केलेलं आहे. प्रियांनो, या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांची त्या ठिकाणी आठवण केलेली आहे आणि मग ह्या इस्रायल लोकांना कुणीतरी पुढारी पाहिजे. त्या मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी देवाचा दास त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. मग त्यासाठी मोशेची निवड परमेश्वराने केलेली आहे आणि मग परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी होरेब नावाच्या डोंगरावरती त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. जळत्या झुडपामधून परमेश्वराने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि मग जेव्हा ते झुडूप जळत असताना ते मोशेला दिसलं आणि मग ते जळत आहे पण त्याची पानं हिरवेगार होते. ते काही जळत नव्हतं पण त्याच्यातून अग्नी त्या ठिकाणी निघत होता. ते पाहण्यासाठी तो जवळ गेला, परंतु त्या ठिकाणी परमेश्वराची वाणी त्या ठिकाणी झाली आणि मोशेला त्या ठिकाणी सांगितलं की तू ज्या भूमीवरती उभा आहे ती भूमी पवित्र आहे, तो आपल्या पायातील वाहना काढ. आणि मग मोशेने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी तो त्या भूमीवरती उपडा पडलेला आहे, आपल्या पायातील वाहना काढल्या आणि परमेश्वर देव त्याच्या संगती त्या ठिकाणी बोलला. आणि मग सर्व व्यवस्था परमेश्वरांनी जे अब्राम, इसाक, याकोबा संगती जो करार केला होता त्या ठिकाणी मोशेला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मी माझ्या लोकांचं ओरडणं, माझ्या लोकांचं दास्य, माझ्या लोकांचा जो छळ होत आहे तो माझ्या दृष्टीस आलेला आहे आणि त्याच्यासाठी तुला त्या ठिकाणी मिस्रामध्ये जावं लागणार आहे. आणि मग मोशेला त्या ठिकाणी देवाने अद्भुतरीत्याने त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि मोशे देखील त्या ठिकाणी आम्हाला मग परमेश्वराने जी काही योजना ऐकली ती सर्व मोशेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मोशेने देखील त्याप्रमाणे तो वागलेला आम्हाला दिसत आहे. परमेश्वरा म्हणजे तो पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर मोशे हा एकमेव असा मनुष्य होता की परमेश्वर त्याच्या संगती तोंड बोलत होता. मोशे हा देवाच्या अधिक आणि अधिक जवळ होता. मोशे हा देवासंगती तोंड बोलत होता आणि मग पहा त्याचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी दिसत. तो पवित्र होता. आपल्या लोकांविषयी त्याला प्रेम होतं, आस्था होती आणि आपल्या भाऊबंधांच्या बद्दल अतिशय जीवापाड प्रेम होतं आणि देवावरती देखील तो प्रेम करणारा त्या ठिकाणी होता. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला मोशे सारखं जीवन आम्ही जगलं पाहिजे. देवबाप तुम्हाला ह्या छोट्याशा वचनाद्वारे आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया आणि मग उद्या आपण 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वर मोशेला काय म्हणतोय ते आपण पाहणार आहोत. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. ह्या वचनाद्वारे तू प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, जे आजारी आहे त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे निराशेत आहे त्यांच्या जीवनातील सर्व निराशा तू काढून टाक. प्रभू, जे दुष्टात्म्यांनी पिडलेले आहे त्यांच्या जीवनातील सर्व दुष्टात्मे तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, वेगवेगळ्या समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतील त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत, तुझे दासदासी ज्या ठिकाणी सेवा करत आहेत प्रभू, त्यांना तुझी विपुल कृपा तू पुरव. त्यांना पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, आम्ही ह्या ठिकाणी राहत असताना
प्रभू तू आमचं देखील संरक्षण करतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू आमची जी काळजी घेतात, आमच्यासाठी जे प्रार्थना करतात, त्या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर. आमच्या संस्थेला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू जे आम्हाला मदत करतात, आमची काळजी घेतात, त्यांना अनेक पटींनी तू आशीर्वादित कर. तुझ्या दासदासींसाठी प्रिय प्रभू येशू वेळोवेळी मदत करतात, त्यांना सर्व गोष्टीतून पुरवतात, त्याबद्दल प्रिय प्रभूशी त्यांना देखील त्या सर्व व्यक्तींना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूजी आम्ही प्रार्थना करत आहोत, प्रभू जे व्यसनामध्ये आहेत, आज त्या सर्व व्यसनदारी लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. सर्व दारूचा दुष्टात्मा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व दुष्टात्म्यांचे बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रत्येकाला तू आरोग्य देत आहे, प्रत्येकाला तू स्पर्श करत आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य करत आहे. सर्व व्याभिचारी दुरात्मा येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू या सकाळच्या समय तू प्रत्येकाचा ताबा तू घे. हो पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहेस. हे देवबापा, जसा तू मोशे बरोबर होतास तसा प्रभू तू आमच्या संगतीत राहा. प्रभू जसं मोशेचं जीवन होतं तसंच आम्हाला जीवन जगण्यासाठी तू सहाय्य कर. प्रभू मोशेला तू इस्रायलाचा पुढारी केला, मोशेला तू इस्रायलाचा नेता तू केला आणि प्रभू तुझ्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तू त्याला सामर्थ्याने भरलं, अभिषेकाने भरलं, त्याला तू धैर्य दिलं आणि प्रभू त्याला तू मिस्र देशामध्ये त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. हो पित्या परमेश्वरा, त्याचप्रमाणे आज तुझ्या दास दासींना तू धैर्य दे, महान अभिषेकाने तू भर. प्रभू तू त्यांच्या संगतीत राहा. या शेवटच्या काळामध्ये तुझ्या दासदासींचा छळ होत आहे. प्रभू तुझ्या लोकांवरती टीका करत आहे, तुझ्या लोकांवरती खोटे आरोप होत आहे. हो हो प्रभू, या सर्व भारत देशातील सर्व लोकांवरती तू दया कर, जे नाशाच्या मार्गाकडे चाललेले आहेत, अधोलोकामध्ये चाललेले आहे. प्रभू त्यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू वाचव, त्यांना जीवनाचा मार्ग कळू दे. प्रभू ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना सर्व दुष्टात्म्यांनी जे काही अंतःकरण आंधळे केलेले आहे, त्यांचे मन आंधळे केलेले आहे, त्यांचे विचार आंधळे केलेले आहे, प्रभू त्यांचे डोळे तू उघड, त्यांचे अंतःकरण उघड आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू जगातील गोष्टींच्या मागे न लागता आम्ही तुझ्या स्वर्गीय गोष्टींच्या मागे लागावं, यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा तू उपयोग करून तू घे. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, प्रत्येक कुटुंबाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. प्रभू जे अडचणीत आहेत त्यांना तू मदत करणारा परमेश्वर आहे. प्रभू जे वेगवेगळ्या समस्येमध्ये आहेत, प्रॉब्लेम मध्ये आहेत, त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू ज्या लेकरांचे लग्न जमत नाही त्यांना तू वधू आणि वर तू दे. प्रभू ज्या लेकरांना काम नाही त्यांना तू काम तू दे. प्रभू जे वृद्ध आई वडील आमच्यापासून दूर आहेत त्यांचं संरक्षण करणारा परमेश्वर तू आहे. त्यांच्या संगतीत राहा. सर्व आजार, सर्व वाईट गोष्टी, सर्व हल्ले यापासून प्रभू त्यांचं तू रक्षण कर. तुझं संरक्षण त्यांच्या भोवती असू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. आमच्या परिवाराचं संरक्षण तू कर, आमच्या लेकरा बाळांचं संरक्षण कर. प्रभू तरुण पिढीस तुझ्या वचनात, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव. त्यांची तू भेट घे, त्यांना तू दर्शन दे, त्यांच्या संगतीत तू राहा आणि तुझं गौरव दे. प्रभू आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, मीटिंग्स, मेळावे ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू, आमच्या देशाला तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आमच्या देशाला योग्य नेते तू दे, योग्य नेते, योग्य निर्णय घेणारे नेते तू दे. आणि प्रिय प्रभू, आमच्या देशातील सर्व कलह, सर्व वादग्रस्त विधान करणारे, वादग्रस्त नियम करणारे सर्व नेते तू बडतर्फ करून टाक. आणि प्रिय प्रभू, आमच्या देशामध्ये शांती तू निर्माण कर आणि तुझं गौरव दे. सर्व शत्रू राष्ट्रांपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. ते बापा, या देशावरती तू दया कर, या देशातील लोकांवरती तू दया कर, सर्व राष्ट्रांवरती तू दया कर आणि तुझं गौरव दे. आम्ही कुणी नाही
तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. अखिल सृष्टीचा उत्पन्न करता तू आहे. देवा, तू आमच्या संगती आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. जे प्रवास करतील त्यांच्या संगती तू राहा प्रभू. आणि सर्व प्रॉब्लेम, सर्व समस्या, सर्व मृत्यूचं भय आमच्या जीवनातून तू काढून तुझं गौरव. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत. देव आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.